how we can improvise the infra of the Mumbai Cricket Association and associated with it. But I think the whole point is that we have to be on top and no one can challenge us, right? Correct me if I'm wrong. बराबर है कि नहीं? तो मेंस के लिए हम इतना एफर्ट डालते हैं, पूरा फोकस हम मेंस के लिए करते हैं. असा एक विचार आला की यार मेंस तर आपण करून दाखवलं T20 म्हणजे 2018 नंतर आशिषजींनी जेव्हा ते चालू केलं होतं, मध्ये जो कार्यकाळ आला होता त्यात कुठेतरी ते विमेन्स क्रिकेटला पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मग कुठेतरी आमच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या मीटिंग्स मध्ये असे सजेशन्स आले की वी शुड स्टार्ट विथ 3 टीम्स. And I am very proud to say and tell you all also, I'm sure you all know about it, that I think during the last meeting that we had of the governing council, we passed unanimously that we should conduct the women's T20 as soon as possible. And I am happy that Ajinkya and Rajdeep have taken that forward. And yes, we are here. We have our women's T20 league also. And I think this is going to be tremendously big. अच्छा वो भी एक ख्याल आया कि यार we were a part of the whole decision making of doing the women's league or no. Then if I should be the front runner to get my own team. Then I had my few friends, Mohit Bhai, Prateek, and our wives decided to take the lead. So then Shilpa ji, Anahita, my mom is also like an advisor to both of them. And yeah, so it's like a family. I think women are leading the team also. We are just the face. So I think for you guys over here, we have a team over here. And I think this is the future of not just Mumbai cricket, but also Indian cricket. Because ये ऐसा होगा, मुझे ये अंदाज है और मुझे पूरी विश्वास है की कुठेतरी यापैकी या लॉटपैकी फक्त माझी टीम नाही पण आपले जे मित्र बाकीचे टीम आहेत त्यापैकी या टुर्नामेंटमुळे आता नवीन जेमिमा किंवा नवीन स्मृती असे प्लेयर्स निर्माण होतील आणि या प्लॅटफॉर्ममुळेच त्यांना इंडिया पण खेळायला मिळेल अशी मी ग्वाही देतो, अशी इच्छा प्रकट करतो, हा विश्वास ठेवतो आणि तुम्हा सगळ्यांना मी शुभेच्छा सुद्धा देतो. एक रिक्वेस्ट तुम्हाला सगळ्यांना करेन की हे टुर्नामेंट झाल्यानंतर कुठेतरी आपल्याला त्यांना सपोर्ट करायचा आहे. तर लेट्स युनाइट टुगेदर. वी हॅव सो मेनी लेजेंडरी विमेन क्रिकेटर्स अँड ॲडवायझर्स अँड पीपल हू आर इन्वॉल्व्ड इन द होल प्रोसेस. सो लेट्स सपोर्ट ऑल ऑफ देम एंड इतना सपोर्ट करते हैं कि अगले साल और नई टीम्स आए. आज 3 है तो शायद अगले साल और 3 आए. तो इतने प्लेयर्स हमको डेवलप करने हैं और इतने प्लेयर्स को हमको मोटिवेट करना है आपके जरिए कि कल आपके जैसे भी और प्लेयर्स इमर्ज हो एक साल में और शायद नेक्स्ट ईयर और 3 टीम्स आए. नाइक सर, ये मेरे एक सजेशन को आप लोग एपेक्स वाले भी सारे आए हैं, तो ये सजेशन को आप प्लीज आपके डिस्कशन में कीजिएगा. Because we have to make it grander and bigger and larger every year. It has to grow. And I'm very confident that this is the next big thing for Mumbai cricket. And these girls are going to make all of us proud. I'm very sure about it. I'm adamant on it. कहीं ना कहीं वो जिद है हम सब में. जितनी जिद मुझ में है, मैं जानता हूँ कि आप सब में भी है. कि कहीं ना कहीं ये लड़कियों को हम सारे सेक्रेटरीज, क्लब सेक्रेटरीज एंड एसोसिएट्स मिलकर हम इनको इतना मोटिवेट करेंगे, इतना पुश करेंगे कि कल मैक्सिमम मुंबई के प्लेयर्स वुमेन के इंडियन टीम में होने चाहिए. ये आज हम वादा करते हैं और आप सबसे मैं प्रॉमिस लेना चाहता हूँ. लेट्स प्रॉमिस एंड लेट्स टेक दिस कॉज अहेड. And I'm super thankful to the association, the Mumbai Cricket Association, the office bearers, the Apex Council. Ajinkya unfortunately couldn't come. I think he is other side of the town, but he's given the best wishes to you all and all of us for this celebration. And yeah, let's just unite and let's push them to the limits and let's win also, girls. जीतना हमको थाने स्ट्राइकर्स ऑफ कोर्स मैं तो थाने का हूँ, तो अगर टीम लेना है तो थाने की टीम लूँगा एंड वो तो पहले से डिसाइडेड था. तो आई एम वेरी अगेन लेट मी
each and every individual because they've been working really hard and getting this opportunity, especially, and thanking Mumbai Cricket Association for getting the T20 Mumbai Premier League, and the girls are so talented and they are completely into the zone and they are ready to start the tournament. Support staff, sponsors and everyone who has believed in this team, and supporters who are with us on this journey. This jersey is not just a piece of clothing. It represents our hard work, dedication, passion and the dream of every player wearing it. As captain, I feel extremely honored to lead such talented and hard-working group of people. We have prepared with determination, unity and the desire to make our city proud. We know this inaugural season is not just about cricket, but also about inspiring young girls to dream bigger and believe that opportunities in women's cricket are growing stronger every day. We promise to step onto the field with confidence, fight to every run and every wicket, and always play with pride, discipline and team spirit. On behalf of the entire team, I would like to thank all our fans and supporters. We hope you stand with us throughout the exciting journey and cheer loudly for the Sky Risers. Also special mention to Shobha ma'am and Preeti ma'am, because what they have done in the past, we get the fruits today. So, thank you so much ma'am. And you should be really proud of the girls because they have been looking up to you. We know that our past cricketers have done so much for us. So thank you all and let's make this season memorable together. Thank you so much साहिबा, बहुत बढ़िया शब्द एंड दिन ज़्यादा नहीं बचे T20 मुंबई लीग के लिए, लेकिन जिस तरह से आप मेहनत मशक्कत कर रहे हैं सभी, I'm sure the Thane Sky Risers are going to make the entire city and of course thereby the entire country very proud. It's now time to unveil a तरुण पणामध्ये जे क्रिकेट बघत होतो ते घावरींचं क्रिकेट बघत होतो आणि आज क्रिकेट कसं झालंय म्हणजे त्यांनाही असं त्यावेळेस वाटलं नसेल एवढ्या गतीनं क्रिकेट पुढे गेलंय. खरोखर क्रिकेटला जगाला सॅल्यूट केलेला आहे. भारतामध्ये तर क्रिकेट शिवाय पर्याय नाही. आणि आज दियान सरनाईक यांनी ज्या महिला टीमसाठी पुढाकार घेतलेल्या, महिला क्रिकेटसाठी पुढाकार घेतलाय, माझा मुलगा म्हणून नव्हे तर एक क्रिकेटचा चाहता म्हणून मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि असंच पुढे जसं पुरुषांचं क्रिकेट आहे त्याचबरोबर महिलांचं क्रिकेट सुद्धा भविष्यामध्ये भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये सुद्धा त्या लेवलला जाऊ ही आज सदिच्छा व्यक्त करतो. ठाणे स्काय रायझर यांना मनापासून शुभेच्छा. तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. थँक्यू. म्हणजे 2026 हा क्रिकेट महिला क्रिकेट जगामध्ये सन्मानाचा आहे की महिला क्रिकेटची कॅप्टन तिला हरप्रीत कौरला पद्मश्रीने सन्मान केलेला झाला आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे की मुंबई प्रीमियर लीग जे T20 होते ते पहिल्यांदा महिलांची क्रिकेटची टीम त्याच्यात सामील झालेली आहे. आणि ह्यावेळी 3 टीम आहेत, म्हणजे 3 ओनर्स आहेत. आणि मला वाटतं की हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचा भाग आम्हाला मिळालेला आहे. आम्ही त्याचं खूप म्हणजे आम्हाला सन्मान वाटते त्याचा. Attitude of winning, we know how to win and we have experienced and younger talents equally managed and we have an amazing support staff as well, very experienced. So yes, that is definitely going to be something. तेलुगू मराठी जिंकायची जिद्द आहे. काय या सीझनमध्ये संघाची ताकद कोण असेल? मजबूत टीम कोण? आमचीच असेल, ठाणे स्काय रायझर्स. नाही, आणि म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला सायमा आमच्या या पूलमध्ये आम्हाला मिळाली. आणि कारण की शी इज अ ट्रू लीडर अँड दॅट यू विल सी वन्स द टुर्नामेंट कमेन्सेस. पण ओव्हरऑल असं बघायला गेलं की आमची टीम इज व्हेरी वेल बॅलन्स्ड. म्हणजे मॅक्सिमम हा जो फॉर्मॅट ऑफ प्ले आहे त्याला जे लागतं म्हणजे एक ऑलराऊंड प्ले
तर आमच्याकडे असं मला वाटतं की इट इज नॉट अ व्हेरी वन सायडेड टीम, इक्वली बॅलन्स्ड टीम आहे. आणि आय एम शुअर आता किती दिवसापासून ते टीम एकत्र खेळत आहेत, प्रॅक्टिस मॅचेस करत आहेत, ट्रेनिंग्स घेत आहेत, टीम बॉन्डिंग ॲक्टिव्हिटीज होत आहेत. तर आय एम ॲक्च्युली व्हेरी हॅपी विथ द प्रोग्रेस. आय एम शुअर लाईक Saima is also being the leader and being the captain of the team. She is also there to motivate and support all the other players, younger players. And intention एवढंच आहे की याच्यातून हा एक प्लॅटफॉर्म म्हणजे T20 लीग टीम घेण्याचा उद्देशच आहे की एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं या मुलींसाठी, की कुठेतरी हीच मुली आता जे आहेत ते पुढच्या वेळेस वर्ल्ड कप जेव्हा असो किंवा इंडियाला रिप्रेझेंट करतील. सायमा जसं आहे तर तिला इन्स्पिरेशन मानतात ही मुली. तर टुमॉरो टेकिंग हर ॲज एन इन्स्पिरेशन, गेटिंग टू प्ले विथ हर ऑल्सो इज अ बिग थिंग फॉर these girls. And tomorrow if they get to represent the country along with her, then I think it is target achieved. I'm sure our partners also and co-team owners also agree to that. मुझे जिम्मेदारियाँ पसंद है, तो जब वो जिम्मेदारी दी जाती है मतलब उनको इतना कॉन्फिडेंस है मेरे ऊपर, दैट गिव्स मी अ डिफरेंट काइंड ऑफ कॉन्फिडेंस. एंड जैसी टीम है हमारी, आई थिंक जैसे जितना बैलेंस्ड टीम है हमारा, हमें इतना कॉन्फिडेंस है कि हम ये टूर्नामेंट ज़रूर डोमिनेट करेंगे. वी हैव वृशाली भगत जो बहुत एक्सपीरियंस बैटर है हमारे पास. किंजल जो है वो हमारे पास यंग है लेकिन फियरलेस बैटर है. तो ऐसे काफ़ी अच्छे कॉम्बिनेशंस है. वी हैव अ लॉट ऑफ गुड ऑलराउंडर्स जो बॉलिंग और बैटिंग दोनों कर सकते हैं. एंड फील्डिंग जो है वो हमारी टीम का सबसे बड़ा एडवांटेज है. सो येस, वी हैव अ वेरी बैलेंस्ड टीम. तर तुम्हाला असं का वाटलं की आय कॅन टेक वुमन्स टीम अँड गो फॉरवर्ड, बिकॉज द फर्स्ट टाइम वुमन्स T20 लीग नाही, याचं म्हणजे बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो की मी आधी चेअरमॅन होतो T20 मुंबई लीगचं, जे 2018 नंतर 6 वर्षांनी परत आम्ही 2025ला परत ते करून दाखवलं अंडर माय चेअरमॅनशिप. आणि माझ्या गव्हर्निंग काउन्सिलच्या लास्ट मीटिंगमध्ये मी वुमेन्स T20 आपल्याला करायचं आहे हे मी सँक्शन करून घेतलं. आणि तो टेन्युअर माझा संपला आणि नवीन आमचे जे चेअरमॅन आहेत राजदीप आणि प्रेसिडेंट अजिंक्य, तर त्यांना जेव्हा ते पुटअप होतं त्यांना सांगितलं की तुम्ही मेन्ससोबतच या लीगला कमेंट्स करा. इट विल बी आई थिंक द टाइमिंग विल मैच, तो दोनों एक साथ हो जाएगा. विमेंस भी चालू हो जाएगा एंड मेन्स तो जैसे अपने ऑलरेडी चालू आहे. तर माझा विचार हाच होता की आपण जे स्वप्न पाहिलं होतं तर त्या स्वप्नात आपला कुठेतरी वाटा असायला हवा. म्हणून मी आय हॅव टू बी द फ्रंट रनर. इफ आय लीड देन देर विल बी मोर पीपल अलॉंग विथ मी हू विल कम अहेड, विच इज वाय वी ऑल टूक अ डिसिजन टू गेट दिस टीम. अँड आय एम व्हेरी हॅपी अँड प्राऊड ऑफ आर टीम. तर मॅचबद्दल जर तुम्ही बोलाल का? कुठल्या मॅचबद्दल? 3 मॅचेस 3 टीम आहेत, ते कसे होणार आणि बेसिकली आता T20 मेन्स लीग जे आहे ते 1st to 14th जो शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये आमचे 4 मॅचेस आहेत वुमेन्सचे. अँड फायनल्स इज अलॉंग विथ द मेन्स ओनली. आय थिंक इट्स ऑन 13th राईट द फायनल्स. तर पूर्ण हा 13-14 दिवसाचा हा प्रवास आहे. अँड आय थिंक प्रवास आता सुरू झालेला आहे. IPL आता कुठेतरी एंड होत असताना आता मुंबईचा आमचा जो हा होमग्रोन लीग आहे ते कुठेतरी सुरू होते. अँड आय एम शुअर अँड आय नो दॅट दीज प्लेयर्स आर ऑलरेडी इन दॅट झोन. म्हणजे सिन्स सो मेनी डेज दे आर ऑल टुगेदर, so they are already focused and in the zone and they are ready to win. Like they have all said that we are here to win. So yes, extremely proud of them. And I feel should I talk in English for a change? Yeah. So I feel like this is a platform. It's a wonderful platform to let our girls shine. India or Mumbai, we are a cricket crazy nation, but we give a lot of importance to men's cricket. Suddenly and slowly and steadily we've started giving equal importance to women's cricket. The fact that the Mumbai Cricket Association has thought of this and come up with this league is commendable. Our aim from this is, yes, to give a larger platform to these girls to come up, to play, to shine. And like Bihang had mentioned earlier also today, that we can treat ourselves as a success if even one or few of our girls represents the nation. So I feel that's our aim here. साइमा, अभी हमारी टीम जा रही है, ऑलरेडी गई है T20 के बारे में क्या सोचिए? और
कहाँ देख रहे हो अपने आप को? साइमा जा रही है। अभी जो T20 वर्ल्ड कप को जो टीम गई है, आई थिंक बहुत सारा कॉन्फिडेंस लेके गई है, क्योंकि हम लास्ट जो टूर्नामेंट खेले थे उसमें हम चैम्पियन थे, जो ICC टूर्नामेंट खेले थे. सो येस, डेफिनेटली और एक ट्रॉफी वेटिंग पे, एंड विल गेट दैट होम. एंड जहाँ मैं खुद को देख रही हूँ अभी, हमारा इंडिया ए सीरीज़ है, सो वो एक यूके जाएंगे, एंड वहाँ पर भी विल हैव इनफ फोकस ऑन दैट एज वेल. त्यांची इच्छा होती सर विचारायची. जैसे प्रताप सर ने कहा कि क्रिकेट में उनको मतलब इतना कुछ ज़्यादा इंटरेस्ट नहीं है या वो मतलब नहीं, उनको इंटरेस्ट था इसलिए मैं भी इन्वॉल्व हो गया हूँ. कितना ज़्यादा कि उनका कितना सपोर्ट रहा उसमें. नहीं, पूरा सपोर्ट उनका ही है. एक्चुअली उनके वजह से मुझे एसोसिएशन में जो अभी हमारे क्लब सेक्रेटरी से इनकी जो जानकारी हुई वो उन्हीं के वजह से हुई, क्योंकि वो भी इलेक्शन में लड़ चुके हैं. तो उस दरमियान वो मुझे एक्सपोजर तभी मिला इन सब लोगों से, और एक उनसे एक अलग ही एक्सपीरियंस मिलता है, अलग सीख मिलती है. कहते हैं मुंबई क्रिकेट एसोसिएशन का जो राजनीति है वो देश के राजनीति से भी अलग है, तो ये एक अलग एक्सपीरियंस मिल रहा है. एंड मैं अभी यंग हूँ तो वो सीख रहा हूँ, एवरी ईयर एवरी डे, वन डे एट अ टाइम. तो इट्स अ गुड फीलिंग. तो वन डे एट अ टाइम वो एक्सपीरियंस ले रहे हैं और आगे बढ़ रहे हैं. मेरा प्रताप सर से सवाल है कि जब ये मैच होगा तो कमेंट्री इसमें मराठी में होगी. नहीं, मराठी क्या, देखिए क्रिकेट सिर्फ महाराष्ट्र के लिए नहीं है, क्रिकेट पूरे दुनिया के लिए है. तो पूरे तीनों लैंग्वेज में कमेंट्री होनी चाहिए. और खासकर मराठी के बारे में मैं यही कहना चाहता हूँ कि मैंने मराठी जो कंपलसरी की है वो रिक्शा टैक्सी ड्राइवर्स के लिए, क्रिकेटियर्स के लिए नहीं. देखिए, क्रिकेटियर्स पूरे दुनिया से आते हैं, पूरे दुनिया में क्रिकेट को बहुत ही प्यार दिया है. तो ऐसी परिस्थिति जो टैक्सी और रिक्शा ड्राइवर की है वो क्रिकेट की नहीं है. इसलिए मराठी अगर क्रिकेटियर्स को आएगा, मराठी में अगर कमेंट्री होगी तो मेरे लिए बहुत ही सुवर्ण क्षण होगा. मैं तो यही चाहूँगा कि मराठी में ज़्यादा से ज़्यादा होना चाहिए. मगर जैसे मैं प्रवासियों के साथ संवाद रिक्शा टैक्सी ड्राइवर में मराठी में करना चाहिए, वैसी कामनाएं रखता हूँ. तो जो हमारे दुनिया भर के प्रेक्षक हैं जिनको हर लैंग्वेज से प्यार तो होता है, मगर कमेंट्री होती है तो इंग्लिश में ही उनको समझ में आती है. तो मैं ये चाहूँगा कि हिंदी और इंग्लिश में भी कमेंट्री होनी चाहिए. सर तुम्ही ऑलरेडी आता एक टीम ओनर आहात आणि ती टीम ओनर आहात, टीम ओनर, तर त्याबद्दल एक हा पहिलीच टुर्नामेंट आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलता? पहिलं तर टीम ओनर मी नाही आहे, टीम ओनर परीक्षा सरनाईक आहे. आणि परीक्षा सरनाईकांनी टीम घेतली. बघा, प्रताप सरनाईक बरोबर परीक्षा सरनाईकनी लग्न केलं, प्रताप सरनाईकचं भाग्य उजळलं. तसं आता परीक्षा सरनाईकनी ही टीम घेतली, या टीमचं भाग्य उजळणार आणि मी लिहून देतो तुम्हाला, ही टीम फायनल मारणार. सर हां, मी थांबलेली, मला वाटलं तुम्ही सायमाला विचारता. नाही, मराठी येते मला. मी बोलली सगळे मराठीत बोलतात, मग मी इंग्लिशमध्ये बोलली, असं नाही. मी आमची जी अंडर 19 प्लेयर्स आहे ना, माझं खूप होप आहे त्यांच्यावर. आज नाही, आय थिंक मेहक वॉज नॉट हिअर. नो, मेहक आहे, मेहक आमची मेहक आहे, मग हां वृषाली आहे, निया पंडित आहे, झील आहे. आय फील आमचं खूप ते खूप अमेझिंग ऑलराऊंडर्स आहे आणि अंडर 19 आहे आणि खूप कॉन्फिडन्स आहे त्यांना, की लहान एजमध्ये पण टू फेस एव्हरीवन, त्यांच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स आहे. तर आय थिंक आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड ह्यांची मॅचेसला. आणि आमची टीम आता यांचे खूप सेशन झाले ट्रेनिंगचे, टीम बॉन्डिंगचे. आम्ही अंडरडॉग्स आहोत ॲक्च्युली फॉर दिस लीग, अँड आय फील वी विल, जसे पप्पा बोलले, वी विल जेन्युअनली शाईन. प्रशांत कदम and प्रशांत शेट्टी and our other दीपक अजय कदम. सॉरी, मी मॅच केली त्या दोघांचे सरनेम. मॅडम काहीतरी बोलते शांता, तुम्ही माहिती विनर आहात, सरांनी सांगितलं टीम विनर आहे अगोदर. मी तर एक महिला असून म्हणजे महिलांसाठी मी खूप काय करत असते आणि आज मला अभिमान आहे की मी एक महिला टीमची ओनर झालेली आहे. आणि ह्या सगळ्या लहान मुली म्हणजे, पण त्यांच्यामध्ये मी जेव्हा ते स्टेजवरती येत होते तर मला सायमामध्ये, म्हणजे मी जसं सायमाला बघितलं स्टेजवरती, मी वियांगला सांगितलं की हिच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे
आणि जशी टीम एक एक मुली येत होतात तर मला ते खूप म्हणजे 17 वर्ष 18 वर्ष अशा, पण त्याच्यामध्ये जो एक जिद्द आणि एक म्हणतो ना क्रिकेटला ती पाहिजे ते त्या मला मुलींमध्ये दिसत होती. तर नक्कीच मला वाटतं त्यांची मेहनत एक ओनर म्हणून प्रत्येक ओनरला वाटतं की आम्ही जिंकायला पाहिजे, पण मला त्याच्यातच आनंद आहे की मी आज ह्या महिला क्रिकेट टीमची ओनर आहे आणि मी त्यांच्या म्हणजे त्यांच्या मेहनतीला पुढे घेण्यामध्ये माझा थोडासा सहभाग आहे. टीमच्या सिलेक्शनला मी होती, पण खरं मला वियंगचं कौतुक करा वाटते की मुंबई प्रीमियर लीग ही महिलांची ही फर्स्ट टाईम होते. आणि बघा मी आता सायमाशी बोलत होती तर सायमा आणि माझं बोलण्यामध्ये असेल की आम्ही प्रॅक्टिस कितीही करतो, पण जेव्हा मॅच होते, जेव्हा मुंबई म्हणजे आपण बोलतो ना की सिटीची मॅच झाली किंवा कॉलेजची मॅच झाली, शाळेतली मॅच झाली, त्या मॅचमध्ये आणि मुंबई प्रीमियर लीग हे खेळण्यामध्ये जेवढं शिकायला मिळतं, तर मला तर असं आशा आहे की ह्या तिन्ही टीममधनं काहीतरी मुली काहीतरी म्हणजे मुली त्या आपल्या इंडियन क्रिकेट टीमला पण सिलेक्ट व्हायला पाहिजे. कारण अशा मॅचेस होत आहेत. तर विहंगचा एक मुलगा म्हणून नाही, पण विहंग एक स्पोर्ट्स पर्सन, कारण तो शाळेत पण होता आणि कुठेतरी त्याला ती आवड आहे, त्याचं पॅशन आहे. म्हणजे तो आर्किटेक्चर आहे, बिझनेस खूप छान करतो आहे, पण स्पोर्ट्सबद्दल पण मला काहीतरी करायचं आहे. त्याची जी मी चळवळ बघते म्हणजे आणि खूप छान करायचं आहे. कारण मुंबई प्रीमियर लीग स्टार्ट करण्यासाठी पण त्याची जी मेहनत होती, कारण 6 वर्ष ते झालं नव्हतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर मागचे आपलं वॉर वगैरे काहीतरी चालू होतं, IPL चालू होतं, त्यात पावसाची, पण मला वाटते जे चांगलं काम करतात तर ते चांगलं झालं आणि शेवटच्या क्षणी त्यांनी हे मुंबई प्रीमियर लीग महिलांचं होणार हे त्यांनी करून घेतलं. मी कमिटीचं पण सगळ्यांचं कौतुक करते आणि त्यांचा आभार पण मानते आणि या टीमला मी खूप आशीर्वाद देते. नाही, ते आपले मित्रच आहेत सगळे, पण आमचं लक्ष ठाणे स्काय रायझर्सवर आहे. फुल्ली फोकस्ड ऑन ठाणे स्काय रायझर्स. दुसरी टीम क्या कर रही है, क्यों कर रही है, ह्याच्यावरती आम्ही जास्त लक्ष हे देत नाही. आणि वी आर व्हेरी टुगेदर, ऑल ऑफ अस आर व्हेरी क्लोज निट. आमचं जसं मी म्हणालो की फुल्ली बॅलन्स टीम आहे, म्हणजे कोणावरही डिपेंडन्सी नाही आहे, बट द अंडरस्टँडिंग बिटवीन द टीम खूप छान आहे. आणि हे तुम्हाला आय एम शुअर वानखडे स्टेडियम मध्ये जेव्हा या मॅचेस होतील आणि या पूर्णपणे मुंबईकर जेव्हा येतील बघायला, तर जो कॉन्फिडन्स या टीममध्ये दिसेल या मुंबईकरांना, भरपूर असे पण प्लेयर्स आहेत म्हणजे ज्यांचे या प्लेयर्सची आता फॅन फॉलोईंगसुद्धा भरपूर पटीने वाढेल असं मला तरी वाटतं. बिकॉज वी हॅव सम रिअली डायनॅमिक फिल्डर्स इन द टीम. म्हणजे हे आमचं ॲक्च्युली वैशिष्ट्य आहे की आय थिंक ऑलराऊंड फिल्डर्स खूप छान आहेत आमच्या टीममध्ये आणि एव्हरी बॉल दे ट्रीटेड लाईक इट्स द लास्ट बॉल, यु नो. तो ते मी कुठेतरी बघितलं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी विथ द टीम. थँक्यू. And I'm a cricket fan. So when I was growing up, I really wanted to play cricket, and there was no scope for girl training, girl coming up cricket. तो अभी जो देख के मुझे लगता है कि कितने जो न्यू जनरेशन उनको कितना मोटिवेशन मिलेगा. They have base, they have something that they can look forward to and play in the future. So definitely it's a very big platform. ओके.